नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुम्हाला शेंगदाण्याची उसळ कशी करायची हे दाखवणार आहे आणि ही उपासाला सुद्धा आपल्याला चालू शकते। आणि बरेच वेळा शेंगदाण्याची उसळ साधारणपणे उपासालाच केली जाते आणि आता शिवरात्र आलीच आहे म्हणून मी हा मुद्दाम व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते। उसळ करण्यासाठी मी हे शेंगदाणे 3 तास भिजत घातले होते। हे बघा, भिजल्यावर त्याचा रंग असा झाला। आता हे पाणी काढून टाकते मी आणि नंतर आपण कृती बघूया। आता उसळीची फोडणी करण्यासाठी मी इथे ही कढई तापत ठेवली आहे। त्यात मी आता हे तूप घालणार आहे कारण आपल्याला उपासाची करायची आहे, त्यामुळे मी तूप घालते। तुम्ही जर तेल खात असाल, शेंगदाणा तेल वगैरे, आणि तेलात केलीत तरी सुद्धा चालेल। आता तूप तापल्यावर त्यामध्ये आपण घालूया जिरं, कारण बाकी आपल्याला काही मोहरी बिरी घालायची नाही कारण हे उपासाचं आहे, त्यामुळे फक्त आपल्याला जिरंच घालायचं आहे। आणि मी ही घालते मिरची। मिरचीचा स्वाद पण त्याला खूप चांगला येतो। आणि आता आपण हे घालूया शेंगदाणे। हे मी ढवळून घेते। मी आता ह्याच्यात जिरं घातलंय, पण आम्ही उपासाला जिरं खातो म्हणून मी जिरं घातलंय। पण तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही हिरवी मिरची नुसती घालून फोडणी केली तुपामध्ये तरी सुद्धा चालेल। आता हे परतून झाल्यावर मी यामध्ये हे वाटीभर पाणी घालणार आहे, कारण ते शेंगदाणे शिजायला हवेत ना। वाटीभर असं पाणी घातलं की ते शेंगदाणे चांगले शिजतील। आता हे परतून झालं, आपण पाणी पण घातलं त्याच्यामध्ये। आता मी त्याच्यावर झाकण ठेवते। झाकण ठेवून आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आधी। आता 5 मिनिटं झाली आहेत। आता आपण हे झाकण काढून परत एकदा हे ढवळून घेऊ। हे बघा, छान शिजतील आता ते, मस्त उकळलेत। आता परत एकदा मी त्यावर झाकण ठेवते। आता आपण झाकण काढूया आणि एकदा छान परत ढवळून घेऊया। आता बघा, हे पाणी सुद्धा आटत आलं आता यातलं। आता आपण हे बाकीचं जे काय आपल्याला घालायचं आहे, तिखट मीठ, ते सगळं घालून घेऊया। आता आपण त्यात घालूया ओलं खोबरं। खोबरं मी एकदा ढवळून घेते आता। वा, झकास दिसते नुसतं खोबरं घातल्यावरच। आता हे मी 2-3 आमसुलं घालते याच्यामध्ये। आमसुलं अशासाठी घालते की शेंगदाणा म्हटला की थोडा तो पित्ताळ असतो आणि पित्त वगैरे आपल्याला होऊ नये आणि त्याचा बॅलन्स व्हावा, आणि म्हणून आमसुलं पित्तशामक असतात की नाही, म्हणून मी आमसुलं पण घालते। कारण त्याचा अर्क त्याच्यात उतरणारच शेंगदाण्यात। आता मी घालते ही लाल मिरची पावडर, आणि ही फक्त लाल मिरचीचीच पावडर आहे। आपण जी मे महिन्यात करून ठेवतो ती, ह्याच्यात दुसरा कुठलाही मसाला नाही, आणि म्हणून मी घालते। आणि आपण हिरवी मिरची घातलीच होती फोडणीत, तरीसुद्धा मी लाल तिखट पण हे घातलं आहे कारण त्यामुळे त्याची चव वाढते। आणि आता घालूया चवीसाठी साखर। आता एकदा मी ढवळून घेते। आता हे सगळं ढवळून झाल्यावर मी त्याच्यात घालणारे चवीनुसार मीठ। आपापल्या चवीनुसार मीठ घालावं। आता मीठ घालून झालं आपलं। आता मीठ घालून झाल्यावर ही शेंगदाण्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।